अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातुहू। प्रिय मित्रांनो, आज आपण वर्ग 7वी विषय मराठी अनुभव शेतकरी हा वाचलेला पाठ आणि समजून घेतलेला पाठ आहे। आज आपण त्याचे प्रश्न उत्तर पाहणार आहोत। तर चला सुरू करूया। रामरावांचे मन चिंता ग्रासले होते, कारण लिहा। तर उत्तर असं आहे, आपली तिन्ही मुले नीट शिकली नाही व शेतीच्या कामालाही हातभार लावत नाही, म्हणून रामरावांचे मन चिंतेने ग्रासले होते। किराणा दुकानाचे मालक थोरल्यावर रागवले। का रागवले? तर उत्तर असं आहे, थोरल्याने पोतीतले मूठभर शेंगदाणे उचलून तोंडात टाकले। किराणाच्या दुकानाच्या मालकाने हे पाहिले, म्हणून ते थोरल्यावर रागवले। तिसरा आहे, धाकट्या मुलाला मळ्यात ऊस आठवला, कारण धाकटा मुलगा रसवंती गुहात काम करत होता। ऊसाच्या रसाचे पैसे त्याने घेतले तेव्हा त्याला आपल्या मळ्यातल्या ऊस आठवला। रामराव मनोमन निश्चित झाले, कारण तिन्ही मुलांना आपली चूक कळली। त्यांनी कष्टाचे महत्त्व ओळखले। त्यांच्या डोळ्यात कष्ट करण्याचा आत्मविश्वास रामरावांना दिसल्यामुळे रामराव मनोमन निश्चित झाले। लिहून झाले असेल तर मुलांनो, पुढचा प्रश्न पाहूया। पुढील आकृती पूर्ण करा। रामरावांच्या मुलांनी शहरात केलेली कामे। थोरला मुलगा, मधला मुलगा आणि धाकटा मुलगा। तर मुलांनो, ही आकृती अशी पूर्ण करायची आहे। थोरला मुलगा, त्याच्या खाली बॉक्स मध्ये आपल्याला लिहायचं आहे की थोरल्या मुलग्याने शहरात कुठलं काम केला, तसाच मधला आणि मग धाकटा। तर चला उत्तरे पाहूया। तर रामरावांच्या मुलांनी शहरात केलेली कामे। थोरला मुलगा किराणा मालाच्या दुकानात, मधला मुलगा हॉटेल मधल्या स्वच्छतेचे काम आणि धाकटा मुलगा बस स्थानक वरील रसवंती गुहात काम। लिहून घेऊया आणि पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 3, पुढे दिलेले उदाहरणाप्रमाणे दिलेले वाक्यावरून प्रश्न तयार करा। उदाहरण रामरावांनी कागदपत्रांची जमवाजमवी केली। तर प्रश्न असे बनतील, रामरावांनी कशाची जमवाजमवी केली? कागदपत्रांची जमवाजमवी कोणी केली? याप्रमाणे पुढे दिलेले वाक्यांच्या आधारे प्रश्न तयार करा। पहिला वाक्य आहे, थोरल्याने पोत्यातले मूठभर शेंगदाणे उचलले। दुसरा आहे, रामराव शेतावरून घरी आले होते। तर प्रश्न कसे बनवायचे हे पाहूया। पहिला असा, थोरल्याने कशातले मूठभर शेंगदाणे उचलले? थोरल्याने पोत्यातले किती शेंगदाणे उचलले? पोत्यातले मूठभर शेंगदाणे कुणी उचलले? आणि थोरल्याने पोत्यातले काय उचलले? असे हे प्रश्न आपल्याला बनवायचे आहेत। दुसरा, रामराव शेतावरून कुठे आले होते? दुसरा, रामराव कुठून घरी आले होते? आणि शेतावरून घरी कोण आले होते? तर मुलांनो, असे आपल्याला प्रश्न तयार करायचे आहेत। प्रश्न लिहून घ्या आणि पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न लिहिण्याच्या उत्तर लिहिण्याच्या आधी प्रश्न नक्कीच लिहा। प्रश्न लिहा, त्याच्या खाली उत्तरे लिहा। तर चला पाहूया आता दुसरा प्रश्न। पुढील वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ त्यांच्या योग्य जोड्या लावा। वाक्यप्रचार आणि अर्थ अशा जोड्या लावायच्या आहेत।
तर वाक्यपाठांमध्ये मध्ये पहा, शून्यातून विश्व निर्माण करणे, कानोसा घेणे, जीव घाबराघुबरा होणे आणि शक्कल लढवणे. अर्थमध्ये हे युक्ती करणे, चाहूल घेणे, खूप घाबरणे, प्रतिकूल परिस्थितीत मोठे यश साध्य करणे. तर मुलांनो, जोड्या तर तुम्ही नक्कीच लावल्या असाल, तरी सुद्धा आपण उत्तरे पाहूया. शून्यातून विश्व निर्माण करणे म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत मोठे यश साध्य करणे. दुसरा आहे कानोसा घेणे म्हणजे चाहूल घेणे. तिसरा आहे जीव घाबराघुबरा होणे म्हणजे खूप घाबरणे. चौथा आहे शक्कल लढवणे म्हणजे युक्ती करणे. तर चला, वह्या पेन घ्या आणि लिहून करा. चाहुल्ला घेणे, खूप घाबरणे, युक्ती करणे. पाहूया मुलांनो पुढचा प्रश्न. आणि हो मुलांनो, जर चॅनलला आपण सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे न शेअर करता हे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर नक्कीच येतील. एकाच अर्थाचे दोन शब्द एकत्र येऊन तयार झालेले पुढील शब्द वाचा. त्यांसारखे आणखी शब्द जोडी यादीत तयार करा. दंगा मस्ती, चेष्टा मस्करी, धन दौलत, कबार कष्ट, अक्कल हुशारी. तर उत्तर असे आहेत: कामधंदा, केर कचरा, झाडे झुडपे, पाऊस पाणी, नोकर चाकर, साफसफाई. याच पद्धतीने आपल्याला उत्तरे लिहायची आहेत मुलांनो. एकदम सोपी पद्धती आहे. पुढील शब्द अभ्यासा. एक शब्दाचे वेगवेगळे अर्थ होतात. यांसारखे आणखी शब्द शोधा व त्यांचे अर्थ लिहा. उदाहरण: वावर, ये जा करणे. वावर शेत पण येते. पाट शेतातल्या पाण्याचा होल आणि पाट बसण्याचे आसनही होते. तर उत्तर मध्ये पहा, तीर. तीर म्हणजे बाण शिवाय किनारा. नाद म्हणजे छंद आणि दुसरा येतो आवाज. तीन आहे वर. पहिला येतो नवरा आणि दुसरा येतो वरची बाजू. चौथा आहे कर. कर म्हणजे एक आहे हात आणि दुसरा आहे सारा म्हणजे स्टेक्स. चला मुलांनो, लिहून घेऊया हे सर्व उत्तरे. तर मुलांनो, थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. भेटूया पुढच्या व्हिडिओत या पुढच्या पाठाचे प्रश्न उत्तर संगत. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत.